विशाळगड तोडफोड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। संभाजीराजे छत्रपतींसह 500हून अधिक जणांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। पुण्याचे रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळुंखे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल विशाळगडावरती संभाजीराजे छत्रपती पोहोचलेले होते आणि त्यानंतर तिथे जो प्रकार घडला त्या प्रकरणी छत्रपती संभाजीराजेंसह आणखी 500हून अधिक जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। यामध्ये पुण्याचे रवींद्र पडवळ यांच्यासह कोल्हापूरचे बंडा साळुंखे यांच्यावर देखील गुन्ह्याची नोंद झाली आहे। विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम प्रकरणी छत्रपती संभाजीराजे सध्या आक्रमक आहेत। रायगड किल्ल्याचा आहे, तुम्ही किती गटकोट किल्ल्याला पैसे दिले? तो 5 कोटी रुपये मी विशाळगडला दिले पुरातत्व खात्याच्या माध्यमातून। रांगणा जिथं तारा राणींचं वास्तव्य तिथं होतं, हे 5 कोटी सुद्धा कोणी दिले नाहीत। माझ्या प्रयत्नातून गटकोट किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या माध्यमातून मी दिले, हे त्यावेळी दिसलं नाही। मग गटकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करायला नको? अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा? सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही? का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही? का तुम्ही यंत्रणा लावली नाही? आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त, कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।